पालीत बनावट पोलिसांचा थरार। वृद्ध महिलेला फसवून 50,000चे दागिने लंपास वजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पाली वाघोषिता 13 अमित गायकवाड पाली शहरात बनावट पोलिसांच्या नावाखाली गुन्हेगारी थैमान वाढले असून नुकत्याच घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रामाळी परिसरात 2 अनोळखी इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करत 69 वर्षीय वृद्ध महिलेला गंडा घालत तब्बल 50,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बेमालूम लंपास केले। दिनांक जानेवारी 10 रोजी सकाळी 11 वाजता प्रांजली सचिन कुलकर्णी वय 69 रामाळी पाली पायी चालत असताना काळ्या मोटारसायकलवर 2 इसम आले। आरोपित क्रमांक 1 ने पांढरा शर्ट व काळी पॅन्ट तर दुसऱ्याने खाकी कपडे घालून पोलीस असल्याचा आवांडला। दागिने घालून फिरू नका, चोरी होईल असे सांगून त्यांनी महिलेचे विश्वास संपादन केले। दागिने पिशवीत ठेवण्यास भाग पाडले आणि तेथून दागिने घेऊन फरार झाले। या प्रकारात महिलेचे 1.5 तोळ्याचे सोन्याचे चेन व 2 बेंटेक्स बांगड्या असा अंदाजे 50,000 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे। या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजी न 15/2025 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 318 4 204 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास अधिकारी हेमलता शेरेकर, पोलीस निरीक्षक पाली दीपक भोई, सहाय्यक पोलीस निरीक्षक दाखल अंमलदार आर.बी. म्हात्रे पाली शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। पोलिसांकडून गुन्हेगारांचा शोध सुरू असून बनावट पोलिसांच्या नावाखाली वाढत्या फसवणुकीबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि शेअर करा।